तर हा कुरकुरीत साबुदाणा वडा मी अगदी 15 मिनिटात रेडी केलेला आहे आणि बनवायला अगदी सोपा आहे आणि नेहमीच 30-30 साबुदाणा खिचडी खाऊन सुद्धा कंटाळा येतो. तर या पद्धतीने साबुदाणा वडे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे साबुदाणा वडे बनवण्यासाठी मी 2 वाटी साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता आणि साबुदाणा आता चांगला भिजलाय आणि मऊ झालेला आहे. आता आपल्याला 1 वाटी शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहे. तर शेंगदाणे आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत. तर शेंगदाणे आता आपले भाजून झालेत. आपण आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊ. तर शेंगदाणे जे आहे ते थंड करूनच आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचं आहे. जर आपण गरम ग्राइंड केलं तर शेंगदाण्याचा कूट जो आहे तो तेलकट होतो. 3 मीडियम साईजचे बटाटे मी आधीच बॉईल करून घेतलेले आहेत आणि बटाटे थंड करून घेतलेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी इथे घेतल्यात, त्या बारीक अशा चिरून घेतल्यात आणि आता शेंगदाणे आपण मिक्सरला वाटून घेऊ. तर आता साबुदाण्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ आणि जे उकडून ठेवलेले बटाटे आहेत ते सुद्धा आपण यामध्ये घालू. तर हे एकतर तुम्ही किसणीने किसून घेऊ शकता बटाटे, किंवा बटाटे चांगले थंड झालेले असतील तर असे हाताने कुस्करून टाकले तरी चालतील. फक्त बटाटे आपल्याला चांगले उकडून घ्यायचे आहे. तर बटाटे मी यामध्ये कुस्करून घातलेत आणि मला असं वाटतंय की मी जे हे भांडं घेतलंय ते छोटं आहे. तर मी आता याला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतेय. तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी याला ट्रान्सफर करून घेतलंय. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू. त्यानंतर हिरव्या मिरच्या ज्या बारीक चिरून ठेवलेल्या आहेत त्या यामध्ये घालू आणि 1 चमचा रेड चिली पावडर यामध्ये मी घातले. तर मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्ती करून घेऊ शकता. तर आता हे सगळं काही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि बटाटे हे चांगले उकडलेले असल्यामुळे याला प्रॉपर अशी बाइंडिंग येते. तर बघा, याचा एक डो मी बनवून घेतलाय. आता यापासून आपण वडे बनवू. तर वडे बनवताना मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलंय. तर अगदी थोडं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि याला टिक्कीच्या शेपमध्ये आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर इथे मीडियम साईजचेच वडे मी बनवलेत. तर मीडियम साईजचे वडे जे आहेत ते पटकन तळल्या जातात आणि आतून कच्ची सुद्धा राहत नाहीत. तर सगळे वडे मी आता बनवून घेते आहे. तर सर्व वडे आपले बनवून झालेत आणि साईडला मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर चला आता आपण वडे तळून घेऊ. तर तेल हे मीडियम गरम आहे. आता एका बॅचमध्ये जेवढे वडे बसतायत तेवढे मी यामध्ये टाकतीये. वडे टाकल्यानंतर आपल्याला लगेच याला हलवायचं नाहीये. तर वडे हे तुटू शकतात लगेच जर हलवले तर. एक 2-3 मिनिटांनंतर वड्यांना आपल्याला हलवायचं आहे आणि आता दोन्ही साईडने अलटून पलटून चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. तर मीडियम फ्लेमवरतीच मी वड्यांना तळलेलं आहे. तर बघा, अगदी गोल्डन असा कलर आलाय. आता आपण वडे काढून घेऊ. तर अगदी कुरकुरीत असे वडे 15 ते 20 मिनिटात बनवून रेडी होतात आणि बनवायला तुम्ही बघितलं की किती सोपे आहेत. तर चला, राहिलेले वडे मी आता तळून घेतेय. तर आता दुसरी बॅच सुद्धा तळून झालीये. वडे मी काढून घेतेय. तर उपवासाला हे वडे अगदी झटपट असे बनवून तयार होतात. आता बरेच जण उपवासाला जिरे पण खातात, कोथिंबीरही खातात. तर तुम्ही जर या गोष्टी खात असणार तर तुम्ही जेव्हा आपण मिश्रण बनवलं त्यामध्ये हे सर्व काही घालू शकता. तर वडे आता आपले तळून झालेत आणि अगदी क्रिस्पी असे वडे आपले रेडी आहेत. फक्त वडे आपल्याला गरम गरमच खायचे आहे. जर थंड करून खाल्ले तर हे तेलकट लागतात. तर कुरकुरीत असे वडे बनवून रेडी आहेत आणि बनवायला तर तुम्ही बघितलं की किती सोपे आहेत. तर तुम्हाला आवाज ऐकू होते की वडे किती क्रिस्पी झालेत. तर अगदी कुरकुरीत असे हे वडे बनलेत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ हा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका.